ॲडमिशन 2024-25चे जे कॅप राऊंड 1 होता त्याचे जे अलॉटमेंट आहे हे झालेले आहे। आता त्यानंतर विद्यार्थी भरपूर कमेंट्स करत आहे की कॅप राऊंड 1चा जो अलॉटमेंट आहे हे झालेला आहे, आता यानंतरची प्रोसेस काय असणार आहे। आणि यामध्ये असे पण विद्यार्थी आहे की ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलेच नाही आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेले आहे परंतु कॅप राऊंडचे फॉर्म फिल केलेले नाही आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नसेल ते विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशन करू शकतात। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडचा फॉर्म होता ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे जे नाव आहे हे ॲड करणं होते आणि ते होते राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी, ते ऑलरेडी ॲड केलेलं आहे। आता राऊंड 3 साठी तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता। तर लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला जेही कॉलेजेस पाहिजे ते कॉलेजेस ॲड करा। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं नाही आहे परंतु CET दिलेली असेल तर ते विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशनमधून रजिस्ट्रेशन करू शकतात। रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। त्यानंतर फॉर्म म्हणजे जेही ऑप्शन फॉर्म आहे कॉलेजेसचे नाव कसे ॲड करायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून जेही नवीन विद्यार्थी आहे किंवा ज्यांच्याकडून फॉर्म सुटलेले आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। आणि आता समोर प्रोसिजर काय असणार आहे, ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे किंवा लागलेले आहे त्यांना प्रवेश घ्यायचा नाही आहे। तर इथे बघू शकता कॅप राऊंड 2 बद्दल जो टाइम टेबल आहे, तर ज्या रिमेनिंग वॅकन्सी आहे 21 तारखेला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर जे अलॉटमेंट आहे म्हणजे राऊंड 2चा रिझल्ट म्हणू शकतो आपण, तो असणार आहे 26/8/2024ला। म्हणजे आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे ते विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या। वेळोवेळी जेही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि करून देण्यात येणारसुद्धा आहे। त्यामुळे कोणतीही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। आणि ज्यांचे फॉर्म राहिले त्यांनी फॉर्म फिल करून घ्यावे, ज्यांचे ऑप्शन फॉर्म सुटलेले आहे त्यांनी ऑप्शन फॉर्मसुद्धा फिल करून घ्यायचे आहे। आणि राऊंड 2 मध्ये म्हणजे जेही विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म ऑलरेडी फिल केलेले आहे परंतु नंबर लागलेले नसेल तर तुम्ही वेट करा। तुम्हाला 26 तारखेपर्यंत वेट करणार। 26 तारखेमध्ये जर तुम्हाला जे अलॉटमेंट आहे होईल त्यामध्ये जर कॉलेजेस लागले तर ठीक आहे, नाही तर तुम्ही कॅप राऊंड 3 साठी कॉलेजेस चेंज करू शकता। जसे की जे विद्यार्थी आता करत आहेत तुम्हाला नंतर एक चान्स मिळणार आहे, त्यामध्ये तुम्ही कॉलेजेस चेंज करणार। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। यामध्ये जर कोणता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता व BEd बद्दल जेही पुढे अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।